संभाजीनगरच्या सिडको चौक भागात गॅस टँकरचा अपघात झाल्याने टँकरमधून गॅस गळती होऊ लागली। खबरदारी म्हणून सिडको चौकात 2 किलोमीटरच्या परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। कुणालाही त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाहीये, तर परिसरातील लाईटही बंद करण्यात आलेले आहेत। हायकोर्टापासून ते सिडको उड्डाणपुलाच्या पलीकडे चारही बाजूंनी रस्ते पूर्णतः बंद करण्यात आले। नाईक कॉलेज परिसर, हॉस्टेलमधील सगळे विद्यार्थी बाहेर काढण्यात आलेले आहेत। एंट्री भागातील रस्त्याजवळील घरही रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले। तसंच नागरिकांनी बाहेर पडू नये, मोबाईल आणि इतर वस्तूंचा वापर करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील रामगिरी हॉटेल समोर जालना रोडवर जो फ्लायओव्हर आहे तिथे सकाळी 5-5:30च्या दरम्यान एक एलपीजी गॅसचा जो ट्रक आहे तो तिथे त्याचा ऍक्सिडेंट झाला छोटासा, आणि त्याचे जे वॉल आहेत ते डॅमेज झालेले आहेत खालचे। तो गैस लिक्विड आणि गैसेस फॉर्म। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मध्ये दोन्ही मधून तो लीक होतोय, 2 वॉल मधून। सध्या रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। गेले ते व्याकुट करायला लागले। नंबर 2, हा जो एरिया आहे ह्याला एमएससीबीचा पूर्ण स्विच ऑफ करून घेतलेला आहे आम्ही, आणि ते कूलिंग चालू आहे। कूलिंग त्या टँकरचे 2 वाल्व्स एक तर 100% निकामी झालेला आहे, त्यातून ते बाहेर गॅस येतोय सारखा, त्यामुळे आवाज करतोय ते जास्त, आणि दुसरा पार्शियली डॅमेज झालेला आहे। एकच फक्त वाल्व हे आहे आणि त्याला वेळ लागतोय। त्यांचं जे मीटर आहे, जे एचपीचे श्रीनिवासन साहेब आहेत, त्यांनी निर्णय घ्यायला लागले होते आपण शिफ्टिंग करू म्हणून। फक्त त्यांना म्हणलं वा आम्हाला सगळं समजून सांगा, नंतरच तुम्ही हा निर्णय घ्या। मग त्यांनी थांबवला, कारण त्याच्याकडे मीटर हे नाहीत, त्याच्या शिफ्टिंगला जे आहे का होस पाईप त्यांचे शिफ्ट करायला इकडून तिकडे गॅस, तर तो कमी लिमिटचा आहे, तो 2 मीटरचा का 1 मीटरचाच आहे फक्त। मग तितक्या जवळ येऊन टँकर भागणार नाही, म्हणून मग ते आता दुसरं जळगावून येणाऱ्या टँकरची वाट बघताय। परिस्थितीने खूप रिस्क आहे, जोपर्यंत ते ड्रेन होणार नाही तोपर्यंत रिस्क आहेच आहे। त्या ठिकाणी रिस्क मोठी आहे, त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून। त्यांचं पालन करावं नागरिकांनी, इतकीच अपेक्षा।